हाय फ्रेंड्स, मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे, जिथे आपण एज्युकेशनल तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत असतो। त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वतःचा परिचय इंग्रजीमधून कसा द्यायचा ते। स्वतःबद्दल अगदी थोडी बेसिकही म्हणू शकतो अशी माहिती आपण बघणार आहोत। स्वतःचा परिचय आपण आपल्या मातृभाषेतून तर नेहमीच देत असतो, पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजीतून आपला परिचय सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लगेचच आपला म्हणजेच सेल्फ इंट्रोडक्शन इंग्रजीतून सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। माय नेम इज, तुम्ही तुमचं नाव यात ॲड करायचं आहे। फॉर एक्झाम्पल आपण घेऊ XYZ। माय नेम इज XYZ, माझे नाव XYZ आहे। आय लिव्ह इन मुंबई, मी मुंबईत राहतो। तुम्ही तुमच्या गावाचं नाव ॲड करायचं आहे आणि लिहायचं आहे। फॉर एक्झाम्पल आय लिव्ह इन दिल्ली। आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे। तुमचं जे ऑक्युपेशन असेल, तुमचं जे वर्क असेल ते तुम्ही लिहायचंय। आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे। जर तुम्ही एक गृहिणी असाल तर तुम्ही ते कसं सांगाल? आय एम अ हाऊसवाईफ किंवा आय एम अ होममेकर, मी गृहिणी आहे, मी गृहिणी आहे। जर तुम्ही एक बिझनेसमॅन असाल तर तुम्ही कसं सांगाल? आय एम अ बिझनेसमॅन, किंवा तुम्ही ॲड करू शकता स्टुडंट असाल तर आय एम अ स्टुडंट, किंवा फार्मर असाल तर आय एम अ फार्मर। तुमचं ऑक्युपेशन तुम्ही यात ॲड करून सांगायचं आहे। आय एम ॲन ऑनेस्ट पर्सन, मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे। आय एम ॲन ऑनेस्ट पर्सन म्हणजे मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे। किंवा तुम्ही म्हणू शकता आय एम अ काइंड पर्सन, मी एक दयाळू व्यक्ती आहे, मी एक दयाळू व्यक्ती आहे। आय एम इन 8th स्टँडर्ड, मी 8वीला आहे। येथे तुम्ही तुमच्या ज्या क्लासमध्ये असाल ते ॲड करायचं आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचे। आय एम इन BA फर्स्ट इयर, तुम्ही यात ॲड करू शकता आय एम इन BCom फर्स्ट इयर, BSc फर्स्ट इयर। मी BA पहिल्या वर्षाला आहे किंवा मी BSc पहिल्या वर्षाला आहे। आय लिव्ह इन न्यूक्लियर फॅमिली, मी लहान कुटुंबात राहतो। किंवा आय लिव्ह इन जॉईंट फॅमिली, माझे मोठे कुटुंब आहे किंवा मी जॉईंट फॅमिलीत राहतो। माय हॉबी इज रीडिंग, मला पुस्तक वाचायला आवडते। येथे तुम्ही तुमचा जो छंद असेल, जो तुमचा हॉबी असेल तो तुम्ही ॲड करायचा आहे। माय हॉबी इज कुकिंग। फॉर एक्झाम्पल माय हॉबी इज पेंटिंग, डान्सिंग, ट्रॅव्हलिंग। यात तुम्ही तुमचा जो काही हॉबी असेल तो ॲड करायचा आहे। मी काही ऑप्शन्स पण दिलेले आहेत। जर एकापेक्षा जास्त हॉबी असतील तर तुम्ही म्हणू शकता माय हॉबीज आर सिंगिंग, प्लेइंग अँड वॉचिंग क्रिकेट। गाणे, खेळणे आणि क्रिकेट बघणे माझे छंद आहेत। एकापेक्षा जास्त हॉबीज असतील तर तुम्ही ते सेंटेन्स या प्रकारे बोलू शकतात। माय हॉबीज आर सिंगिंग, प्लेइंग अँड वॉचिंग क्रिकेट। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।